गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। आज आपण वन लाइनर करंट अफेअर्सचा भाग 34 अभ्यासणार आहोत। या भागातला पहिला मुद्दा पुढील प्रमाणे, अलीकडे टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? तर मेघना अहलावत यांची अलीकडे टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। दुसरा मुद्दा आपण पाहणार आहोत पुढील प्रमाणे, सन 2023 मध्ये सांख्यिकी शास्त्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर डॉक्टर CR राव यांना सन 2023 मध्ये सांख्यिकी शास्त्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। पुढचा मुद्दा आपण डिजिटल पेमेंटच्या संदर्भात पाहणार आहोत। डिजिटल पेमेंट स्वीकारणारे देशातील पहिले पॉकेट आकाराचे स्वाईप मशीन म्हणजे मायक्रो जे पे आहे ते कोणी सुरू केले? तर ॲक्सिस बँकेने आपल्याला सुरू केलेले पाहायला मिळते। डिजिटल पेमेंट स्वीकारणारे देशातील पहिले पॉकेट आकाराचे स्वाईप मशीन, ज्याला आपण मायक्रो पे म्हणतो, हे ॲक्सिस बँकेने सुरू केलेलं आहे। ही बाब आवर्जून लक्षात ठेवू शकता तुम्ही। पुढचा मुद्दा आपण पर्यावरणाच्या संदर्भात पाहणार आहोत। अलीकडे राजेंद्र अग्रवाल समिती नेमण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। वन संरक्षण कायदा 1980 मधील जो काही वादग्रस्त प्रस्तावित सुधारणा आहेत त्या सुधारणांचं परीक्षण करण्यासाठी राजेंद्र अग्रवाल समिती स्थापन करण्यात आली। हा कायदा आवर्जून लक्षात असू द्या, वन संरक्षण कायदा 1980चा आहे आणि या 80 मध्ये ज्या काही सुधारणा प्रस्तावित आहे त्या सुधारणांचं परीक्षण करण्यासाठी राजेंद्र अग्रवाल यांच्या अंडरटेकिंगमध्ये समिती स्थापन करण्यात आलेली आहे। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, सार्वत्रिक आरोग्य धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ते म्हणजे महाराष्ट्र। महाराष्ट्र हे सार्वत्रिक आरोग्य धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य आहे। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, संपूर्ण रेल्वे नेटवर्कचे विद्युतीकरण करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर संपूर्ण रेल्वे नेटवर्कचे विद्युतीकरण करणारे देशातले पहिले राज्य म्हणजे हरियाणा। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मिथेनॉलवर चालणाऱ्या पहिल्या बसचं अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आले? तर मिथेनॉलवर चालणाऱ्या पहिल्या बसचे अनावरण हे बेंगळुरू शहरामध्ये करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, भारतातील पहिला सोलर रूफ सायकलिंग ट्रॅकिंग कुठं सुरू करण्यात आला? तर भारतातला पहिला सोलर रूफ सायकलिंग ट्रॅकिंग जो आहे तो हैदराबादमध्ये सुरू करण्यात आलेला आहे। आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा ठरतो का भारतातील पहिला सोलर रूफ सायकलिंग ट्रॅकिंग कुठे सुरू करण्यात आला? तर हैदराबाद या ठिकाणी। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, सन 2021चा जो टेम्पल्टन पुरस्कार आहे तो 2023 मध्ये कोणाला देण्यात आला? तर सन 2021 मध्ये तर टेम्पल्टन जो सन 2021चा टेम्पल्टन पुरस्कार होता त्या पुरस्काराने सन 2023 मध्ये जेन गुडॉल यांना सन्मानित करण्यात आलेलं आपल्याला दिसून येते। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, देशातील पहिल्या धरणांच्या भूकंप सुरक्षेसाठीचं परिषदेचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? तर जयपूर या ठिकाणी। जयपूर या ठिकाणी पहिली धरणांच्या भूकंप सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पहिली परिषद देशातली आयोजित करण्यात आली होती। आवर्जून हा मुद्दा लक्षात ठेवा का देशातील पहिली धरणांची भूकंप सुरक्षिततेसाठीची पहिली परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर ती म्हणजे जयपूर। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, देशातील पहिल्या अमृत भारत एक्सप्रेसचे उद्घाटन अलीकडे नरेंद्र मोदी यांनी केलेले आपल्याला पाहायला मिळते। ही रेल्वे म्हणजेच अमृत भारत एक्सप्रेस कोणत्या रेल्वे रूटवर धावणार आहे? तर ते म्हणजे अयोध्या ते दरभंगापर्यंत ही रेल्वे धावणार आहे। हा मुद्दा देखील एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचा आपल्याला दिसून येतो का देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेसचं उद्घाटन कोणी केलं? तर नरेंद्र मोदी यांनी। आणि ही रेल्वे कोणत्या ट्रॅकवर धावणार आहे? तर अयोध्या ते दरभंगापर्यंत ही रेल्वे धावणार आहे। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, 16व्या वित्त आयोगाच्या संदर्भात। भारताच्या 16व्या वित्त आयोगाच्या सचिवपदी ऋत्विक रंजन पांडेय यांची नियुक्ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। 16व्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते म्हणजे अरविंद पानगडिया, जे अगोदर आपल्या नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते। आणि हे सचिव आवर्जून लक्षात ठेवा, सचिवांचं जे नाव आहे भारताच्या 16व्या वित्त आयोगाच्या ज्या सचिवपदी ज्यांची नियुक्ती करण्यात आली त्यांचं नाव ऋत्विक रंजन पांडेय हे आहे। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत आणि जो अतिशय महत्त्वाचा आहे का मंगळावर रोवर चालवणारी जी महिला आहे ती भारतातील आहे। ही बाब आवर्जून लक्षात ठेवा। नासामध्ये कार्यरत आहे सध्या डॉक्टर अक्षता कृष्णमूर्ती, ज्या भारतीय महिला असून नासामध्ये कार्यरत असून त्या पृथ्वीवरून मंगळावर रोहर चालवणाऱ्या पहिल्या महिला आपल्याला पाहायला मिळतात। आणि हा जो मुद्दा आहे तो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचा आहे का कोणती भारतीय महिला नासामध्ये कार्यरत असून मंगळावर पृथ्वीवरून रोहर चालवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत। त्यांचं नाव आहे डॉक्टर अक्षता
कृष्णमूर्ती. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, आशियातील सर्वात मोठी जे झोपडपट्टी आहे म्हणजे धारावी, त्या धारावीचा पुनर्विकास होणार आहे आणि तो कोणत्या देशाच्या धर्तीवर? तर आशियातील सर्वात मोठी जे झोपडपट्टी आहे धारावी, तिचा पुनर्विकास हा सिंगापूर देशाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अलीकडे एस सुरेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर 2023 मध्ये तर निर्देशांकामध्ये वाढ झालेली दिसते. कोणत्या निर्देशांकात वाढ झालेली दिसते? तर कोळसा क्षेत्रात आपल्याला सर्वात जास्त वाढ झालेली दिसते. देशामध्ये भारतीय अर्थशास्त्राच्या किंवा अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचे 8 सेक्टर आहेत. त्या 8 सेक्टरमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे का केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर 2023 या ठिकाणी एक मुद्दा हवा होता का भारतातले जे 8 महत्त्वाचे गाभा क्षेत्र आहे त्यापैकी कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त वाढ झालेली दिसते? तर कोळसा क्षेत्र. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. आणि भारतामध्ये कापड जसं कापड हा एक सेक्टर आहे, वस्त्रोद्योग, त्याच पद्धतीनं 8 गाभा क्षेत्र आहेत जे भारताची इकॉनॉमी डिसायडेट करतात. त्यामधला हा एक घटक आहे कोळसा, ज्याची नोव्हेंबर 2023 केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सर्वात अधिक वेगानं वाढणारं गाभा क्षेत्र ठरलेलं आहे कोळसा क्षेत्र. आणि एकंदरीत 8 गाभा क्षेत्र ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन वाहन जे आपण पाहिलं वाहनविषयक कायद्यात जो आता सध्या मोर्चे वगैरे चालू आहे, तर केंद्र सरकारनं आणलेल्या नवीन वाहनविषयक कायद्यात वाहन चालकाकडून अपघात झाल्यास किती वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे? तर 10 वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद या नवीन वाहनविषयक कायद्यात म्हणा किंवा सुधारणा कायद्यात म्हणा केंद्र सरकारनं केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि जी आपण म्हणायला पाहिजे का जी योग्य आहे. कारण अशी जर तरतूद जर कायद्यात असेल तर बेपर्वाईनं जे ड्रायव्हर्स आहेत ते गाडी चालवणार नाही. ही बाब विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे आणि ही सुधारणा खरंच खूप चांगली आहे. कारण ॲक्सिडेंटचं प्रमाण भारतामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि हे खूप जास्त सर्वेक्षणामधून दिसून आलं. तर त्यामुळं केंद्र सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. आवर्जून एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि वादग्रस्तही तेवढाच आहे का केंद्र सरकारने आणलेल्या नवीन वाहनविषयक कायद्यामध्ये वाहन चालकाकडून अपघात झाल्यास किती वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे? तर 10 वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, इंडिया स्किल रिपोर्टनुसार कोणत्या राज्यामध्ये कामासाठी कोणत्या राज्याला सर्वात अधिक कामासाठी पसंती दिली जाते? तर इंडिया स्किल रिपोर्टनुसार केरळ हे जे राज्य आहे ते काम करण्यासाठी सर्वात अधिक पसंतीचं राज्य ठरलेलं आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. कारण बेरोजगार किंवा रोजगार हा आपला अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून एक अभ्यासक्रमाचा घटक आहे. त्या अनुषंगाने हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो का इंडिया स्किल रिपोर्टनुसार कोणतं राज्य काम करण्यासाठी सर्वात अधिक पसंतीचं राज्य बनलेलं आहे ते म्हणजे केरळ. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मेरा गाव मेरा धरोहर हा उपक्रम केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून राबवला जातो. गावातल्या वारसा हक्काचे जे काही ठिकाणं असतात किंवा प्राचीन स्मारक असतात त्यांचं जतन करण्यासाठी मेरा गाव मेरा धरोहर हा उपक्रम केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून सुरू करण्यात आलेला आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न येण्याची शक्यता जास्त असते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष म्हणून अलीकडे सेबीनं कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष म्हणून अलीकडे सेबीने प्रमोद अग्रवाल यांची नियुक्ती केलेली आपल्याला पाहायला मिळते. अलीकडे प्रमोद अग्रवाल हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष बनलेले आहे आणि ही नियुक्ती सेबीच्या द्वारे झालेली आपल्याला पाहायला मिळते. सेबी ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर शेअर मार्केटवर नियंत्रण ठेवणारी एक नियामक संस्था आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. आणि आपण एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आजच्या व्हिडिओमधला बघणार आहोत, तो म्हणजे आदित्य L1 मोहीम, जी आपल्याला चंद्रयान मोहीम 3 नंतर अतिशय महत्त्वाची ठरलेली भारतासाठी आणि इव्हन जगासाठी देखील खूप महत्त्वाची मोहीम आहे. आणि जे आपल्या इस्रोमध्ये कार्यरत संशोधक आहेत त्यांच्या अथक परिश्रमामुळं ही मोहीम सक्सेस झालेली आपल्याला पाहायला मिळते, जिला आपण आदित्य L1 मोहीम म्हणतो. आणि या संदर्भात तुम्हाला ज्या पद्धतीनं तुम्हाला चंद्रयान 3वर प्रश्न विचारण्यात आलेला होता का चंद्रयान 3मध्ये किती वजनाचं ते यान होतं किंवा ते उपग्रह होतात, त्याच पद्धतीनं तुम्हाला आदित्य L1 याच्या संदर्भात काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे ठरतात ते माहीत असणं गरजेचं आहे. तर आदित्य L1 ही जी मोहीम आहे या
संदर्भात काही मुद्दे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आदित्य L1 ही जी मोहीम आहे या मोहिमेचं प्रक्षेपण तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा। आदित्य L1 या मोहिमेचं जे प्रक्षेपण झालं होतं ते 2 सप्टेंबर 2023 रोजी श्रीहरिकोटा इथून, आणि श्रीहरिकोटातील सतीश धवन जे अंतराळ केंद्र आहे, अंतराळ केंद्र, त्या अंतराळ केंद्रामधून PSLV C57 या रॉकेटद्वारे या आदित्य L1 मोहिमेचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं। तारीख आवर्जून लक्षात असू द्या, 2 सप्टेंबर 2023। दुसरा मुद्दा हा लक्षात ठेवा की या मोहिमेचा पर्पज काय होता, तर या मोहिमेचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे सौर वातावरणाचा अभ्यास करणे, इवन सूर्याभोवती जे तापमान आहे त्या तापमानाचा देखील अभ्यास करणे या आदित्य L1 मोहिमेचा एक पर्पज असलेला किंवा उद्देश असलेला आपल्याला पाहायला मिळतो। दुसरी एक महत्त्वाची बाब का आदित्य L1चं वजन किती, हा एक एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। का आदित्य L1चे वजन किती, तर 1480 किलो हे आदित्य L1 या उपग्रहाचे वजन असलेले आपल्याला पाहायला मिळते। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी का आदित्य L1 या मोहिमेसाठी किती कोटी रुपये खर्च करण्यात आला, तर 378.53 कोटी रुपये या मोहिमेसाठी खर्च करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो, 378.53 कोटी। आता या मोहिमेचा जो कालावधी असणार आहे तो म्हणजे 5 वर्षाचा। दुसरं L1 जे स्थान आहे पृथ्वीपासूनचं ते 15 लाख किलोमीटर अंतरावर आहे, आणि आता अलीकडे म्हणजे नवीन वर्ष सुरू होताच तर L1 या पॉईंट जवळ हे यान पोचलेलं आपल्याला पाहायला मिळते। आदित्य L1 हे यान 126 दिवसानंतर 6 जानेवारी 2023 रोजी L1 या पॉईंट जवळ हे आदित्य जी L1 मोहीम आहे ते आदित्य L1 पोचलेलं आहे L1 पॉईंट जवळ, आणि L1 पॉईंटला पार्किंग स्पॉट म्हणतात, हे विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावं का L1 या पॉईंटला जो पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर आहे त्या पॉईंटला काय नावाने ओळखलं जाते तर पार्किंग स्पॉट। आणि या ठिकाणी पोहोचण्यासाठी आदित्य L1 या उपग्रहाला एकंदरीत किती वर्ष लागली, किती वर्ष म्हटल्यापेक्षा किती दिवस लागले, तर 126 दिवसानंतर 6 जानेवारी 2023 रोजी L1 या पॉईंट जवळ हे आदित्य L1 मोहीम म्हणजे उपग्रह पोचलेला आहे। आणि आवर्जून 2-3 मुद्दे या संदर्भात आवर्जून लक्षात ठेवा, त्याला आपण एक वेळा पुन्हा रिव्हिजन घेणार आहोत। आदित्य L1 या मोहिमेचं प्रक्षेपण केव्हा करण्यात आले तर 2 सप्टेंबर 2023 रोजी। कुठून करण्यात आलेलं आहे तर श्रीहरिकोटा सतीश धवन अंतराळ केंद्रातून, आणि कशाच्या द्वारे करण्यात आलं तर PSLV C57 या रॉकेटद्वारे। आणि या मोहिमेचा उद्देश कोणता आहे, या मोहिमेचा उद्देश आहे सौर वातावरणाचा अभ्यास करणे, सूर्याच्या भोवती असणाऱ्या इवन सूर्याभोवती असणाऱ्या तापमानाचा अभ्यास करणे, हा देखील आदित्य L1 मोहिमेचा एक पर्पज असलेला आपल्याला पाहायला मिळतो। तिसरी महत्त्वाची बाब हे लक्षात ठेवा का आदित्य L1चं वजन किती आहे, तर मी तुम्हाला सांगितलं की आदित्य L1 या उपग्रहाचं जे वजन आहे ते 1480 किलोग्राम आहे। आणि एकंदरीत आणखी एक मुद्दा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हा महत्त्वाचा ठरतो का या मोहिमेसाठी एकंदरीत किती कोटी रुपये खर्च करण्यात आला, तर 378.53 कोटी खर्च करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि या मोहिमेचा कालावधी किती वर्षाचा आहे तर 5 वर्षाचा आदित्य L1 या मोहिमेचा कालावधी आहे। L1चे अंतर पृथ्वीपासूनचे किती किलोमीटर अंतरावर आहे, तर L1 हे जे ठिकाण आहे तर ते पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर आहे। आणि एक आणखी महत्त्वाची बाब लक्षात ठेवा, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाची आहे का आदित्य L1 ही जी मोहीम आहे किंवा हे जे यान आहे ते किती दिवसानंतर L1 या पॉईंट जवळ पोचलं तर 126 दिवसानंतर 6 जानेवारी 2023 रोजी हे L1 या पॉईंट जवळ पोचलेलं आपल्याला पाहायला मिळते। आणि दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे L1 या पॉईंटला आणखी कोणत्या नावाने ओळखलं जाते तर त्याला आपण पार्किंग स्पॉट असं म्हणतो। अशा पद्धतीनं हे आजच्या वन लायनर करंट अफेअर्समधील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी निश्चितच उपयुक्त ठरतील। तोपर्यंत धन्यवाद, पुन्हा आपण भेटू वन लायनर करंट अफेअरच्या पार्ट्स 35 मध्ये, त्यामध्ये देखील असतील महत्त्वाचे मुद्दे जे तुम्हाला आगामी एक्झामसाठी महत्त्वाचे ठरतील। तोपर्यंत धन्यवाद।